वेलकम बॅक टू खमंग कॉर्नर. आज आपण बनवणार आहोत मस्त ऑरेंज बर्फी. ते घरच्या घरी. इथे मी एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेणार आहे, साजूक तूप. ते छान गरम झालं की मी इथे अर्धा कप इथे मैदा घेतलेला आहे, तो छान भाजून घ्यायचा आपण या तुपामध्ये. पाहू शकता 1 ते 2 मिनटं छान भाजून घ्यायचा आहे. रंग नाही बदलला पाहिजे, पण छान खरपूस झाला पाहिजे. आता तो भाजल्यानंतर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता मी इथे 85 ग्रॅम म्हणजे 3/4 कप अशी साखर घेतलेली आहे. तुम्ही जास्तही घेऊ शकता किंवा कमीही घेऊ शकता. मी इथे बर्फी थोडी आंबट गोड करणार आहे, ओरिजिनल ऑरेंजची चव राहिली पाहिजे म्हणून. त्यामुळे मी थोडी कमी साखर घेतली आहे. आता त्याचा पाक करून घेणार आहोत आपण. आणि मी इथे 2 ऑरेंज घेतलेले आहे, संत्र घेतलेलं आहे, ते छान त्याचं साल काढून घेतलेलं आहे आणि त्याचा गर आहे तो या पाकामध्ये टाकला आहे. पाक फार एक तारी वगैरे नाही करायचा आहे, साधाच नॉर्मल साखर विरघळली की त्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे. आपण ऑरेंजचा जो पल्प काढलेला आहे तो छान परतून घ्यायचा आहे. आता झाकण ठेवून 1 मिनिटभर उकळू द्यायचं आहे. आता मी इथे झाकण ठेवणार आहे. हे पहा 1 ते 2 मिनटं छान उकळू द्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण रंग टाकून घ्यायचा आहे. रंग टाकल्याने बर्फी एकदम छान रंग येतो बर्फीला, ऑरेंज कलर. ऐच्छिक आहे, टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल. आपण जो मैदा भाजून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे. हे पहा एकदम घट्ट झालेलं आहे आता बर्फीचं मिश्रण. आणि मैदा टाकल्यामुळेच आपली ही बर्फी छान होते. आता याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आपण, कारण मऊसूत होते मग बर्फी. आणि आता अशी परतून घ्यायची आहे. एका मी प्लेटला साईडला मी तूप लावून घेणार आहे. आता हे छान 1 मिनिटभर छान मिक्स करायचं आहे, म्हणजे घट्ट होते, थिकनेस चांगली राहते. आता आपले हे झालेलं आहे मिश्रण. आता एका ताटाला मी तूप लावून घेते आहे, ग्रीस करून घेते आहे छान. आणि आता हे मिश्रण आपण याच्यामध्ये टाकून सगळं एकसारखं करून घ्यायचं आहे. गरम असतानाच करायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये साखर जास्त टाकली तर एकदम छान गोड होते, पण मला इथे थोडीशी आंबट गोड करायची. आणि माझ्याकडे ओलं नारळ होतं किसलेलं, ते मी वरून टाकून घेतलं आहे गार्निशिंगसाठी. आणि 5 मिनटानंतर आपण असे काप करून घ्यायचे. अशा प्रकारे मी चौकोनी आकारामध्ये काप करून घेतले. आता आपण हे 2 तासांसाठी ठेवून देऊयात बाजूला. त्या अगोदर आपण गार्निश करून घेऊया. ऐच्छिक आहे, तुमच्याकडे जर सुकामेवा अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तरी काही हरकत नाही आहे. आता 2 तास आपण साईडला ठेवून देऊयात. हे पहा 2 तासानंतर थंड झाली आहे बर्फी. आणि आता मी डिमोल्ड करून घेते आहे. एकदम मऊ लुसलुशीत रसाळ अशी बर्फी होती ही. थंडी स्पेशल आहे ही. पहा तुम्ही, त्याचा पल्पही दिसतोय आपला ऑरेंजेसचा, कारण इसेन्स न टाकता आपण ओरिजिनल ऑरेंजेसपासून केलेली आहे. हे पहा जवळ दाखवते. अशी मी मोकळी करून घेतली आपली बर्फी पूर्ण. एकदम छान झालेली आहे. रंग एकदम अप्रतिम आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग. धन्यवाद.